कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा चंद्रपूरमध्ये शोध सुरू. चंद्रपुरातील सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती, तर दुबईमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही. कोरटकर भाजपच्या कार्यालयातही सापडू शकतो, संजय राऊतांचा आरोप. नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवलं. कोरटकर जर दुबईत गेला तर पोलिसांचं हे अपयश, अमोल मिटकरींचा आरोप. पोलिसांकडून बदल्यांसाठी तुरी घेणारा तुरी देऊन कसा पळेल, विजय वडेट्टीवार यांचा प्रशांत कोरटकरवर जोरदार निशाणा. पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक. दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं. यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट विद्याप्रतिष्ठान आहे. आम्ही शिंदेच्या आसपासही जाणार नाही, संजय राऊतांचा टोला. हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात दाखल. फडणवीसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक. हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार. नागपुरातील दंगल घडवणारे लोक सरकारचेच. कॅबिनेटमध्ये बसलेल्या लोकांनी दंगेखोरांना खतपाणी घातलं, संजय राऊतांचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक. एमपीडीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक. राडा प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर. निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं. विधानसभेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकर यांचं वक्तव्य. दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप. माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. बँकेच्या 347 कोटींच्या कर्जवाटपात 182 कोटींची अनियमितता. दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव, राहुल ढिकलेंचाही समावेश. इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा. 70-30% फॉर्म्युला वापरण्यात येणार. भाषा आणि इतिहास विषयाबाबत तडजोड केली जाणार नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार. राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव. सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका. सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी. राज्यात 1500 डॉक्टरांची भरती होणार. एप्रिलपासून प्रक्रिया राबवणार. लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार, मंत्री आबिटकर यांची माहिती. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्यानंतर 15 कोटींचं घबाड सापडलं. सुप्रीम कोर्टाकडून अहवाल, चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला. वादानंतर अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली म्हणत पेटवून दिलं. घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत 60% भाजले. जेजे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं तर एमआरआय साठी 1 महिन्यांचं वेटिंग. आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक. गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याचा इशारा. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियात अतिमुसळधार तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज. ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळाजवळील लागलेल्या आगीमुळे लाखो प्रवाशांना फटका. आगीच्या घटनेमुळे हिथ्रो विमानतळ शुक्रवारी दिवसभर बंद. आजपासून आयपीएलचा थरार रंगणार. पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. कोलकाताचं नेतृत्व अजिंक्य रहाणेंकडे तर रजत पाटीदार आरसीबीची धुरा सांभाळणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.